नमस्कार मित्रो, जय शिवराय. मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे. आज पुन्हा एकदा पाहणार आहोत आपण टाटा नेक्सॉन BS6 गाडी आहे ही 2023. या गाडीमध्ये आपण इन्स्टॉल केलेला आहे लोवाटो स्मार्ट EXR CNG किट विथ 14 kg टँक आणि डायनॅमिक ॲडव्हान्सर. तर आपण पाहूयात कुठल्या पद्धतीमध्ये फिटमेंट झालेली आहे. आमचे जावेद भाई इथे फिटमेंट केला आहे आपण गॅस फिलिंग वॉल. RTO नॉर्म्सनुसार फिलिंग वॉललाही सिरियल नंबर आलेला आहे, आपण पाहू शकता. हा आहे याचा सिरियल नंबर. रिड्युसर जो आहे तो इथे फिटमेंट केलेला आहे आपण. रिड्युसरलाच फिटमेंट झालेला आहे प्रेशर गेज. या गाडीमध्ये आपण कूलंट कनेक्शन ही केलेले आहेत. इथे फिटमेंट केलेला आहे आपण लोवाटोचा स्मार्ट 2 48 पिन ECU. हा आहे मॅप सेन्सर. थ्री सिलेंडर इंजिन आहे या गाडीचे. इथे फिटमेंट केलेले आहे आपण इंजेक्टर रेल. या गाडीमध्ये आपण डायनॅमिक ॲडव्हान्सर फिटमेंट केलेला आहे. हा आहे युरोप गॅस कंपनीचा 3D डायनॅमिक ॲडव्हान्सर. या गाडीमध्ये आपण कुठल्याही पद्धतीचं मॅन्युफोल्डमध्ये ड्रिलिंगही केलेलं नाही आहे, हे आपण पाहू शकता. हे आपण पेट्रोल इंजेक्टरच्या वरती सॉकेट्स बसवलेले आहेत सिल्वर कलरमध्ये. वायरिंग जी आहे ती आपण सॉकेट टू सॉकेट केलेली आहे. कुठल्याही पद्धतीची आपण इंजेक्टरमध्ये वायर कटिंग केलेली नाही आहे. स्विचचं फिटमेंट पाहणार आहोत आपण कुठल्या पद्धतीमध्ये झालेलं आहे. ते फिटिंग केलेलं आहे आपण चेंज ओव्हर स्विच. गाडी 10 ते 15 सेकंद पेट्रोल घेऊन ऑटोमॅटिकली CNG वरती शिफ्ट होईल. ही गाडी CNG वरती शिफ्ट झालेली आहे. गाडी मॅन्युअली आपण पेट्रोलवरती करून पाहणार आहोत. गाडी पेट्रोलवरती शिफ्ट झालेली आहे. पुन्हा आपण गाडी CNG वरती शिफ्ट करून पाहणार आहोत. मॅन्युअल ट्रान्समिशन आहे या गाडीचे. गाडीचा AC बंद आहे, तर गाडीचा AC आपण चालू करून पाहणार आहोत. कुठल्या पद्धतीचं गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशन येत आहे का. तर गाडीचा AC आपण चालू केलेला आहे. कुठल्याही पद्धतीचं गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशन नाही आहे. ॲज पर RTO नॉर्म्स आपण या गाडीमध्ये
14 kg सिलेंडर फिटमेंट केलेलं आहे. सिलेंडरचं फिटमेंटही पाहणार आहोत आपण कुठल्या पद्धतीमध्ये झालेलं आहे. आपण पाहू शकता या गाडीमध्ये आपण 65 लिटर सिलेंडर फिटमेंट केलेलं आहे. आहे याचा टँक वॉल. बूट स्पेसही पाहू शकता आपण. खूप चांगल्या पद्धतीमध्ये राहते या गाडीमध्ये. भैया पेट्रोल का खोलना जरा. या गाडीमध्ये आपण बॅक साईड फिलिंगवरही फिटमेंट केलेलं आहे. ॲज पर कस्टमर रिक्वायरमेंट आपण हा बॅक साईड फिलिंग वॉल बसवलेला आहे. ही गाडी जी आहे आपल्याकडे आपण पाहू शकता MH24 लातूरहून गाडी फिटमेंटसाठी आपल्याकडे आलेली आहे. अराउंड 400 किलोमीटर. तर गाडी कस्टमरनी चालवूनही पाहिलेली आहे. तर आपण एक कस्टमरचा सध्या फीडबॅकही घेणार आहोत की सध्या त्यांना गाडी चालवण्यामध्ये काही वाटत आहे का. सर नमस्कार. तर गाडी आपण चालवून पाहिलेली आहात. तर आपल्याला आत्तापर्यंत काय एक्सपिरियन्स वाटलेला आहे म्हणजे फिटमेंट बाबतीत, आणि तुम्ही माझ्यापर्यंत कसे पोहोचलात तेही मला सांगा. ज्यावेळेस नेक्सॉनमध्ये CNG फिटमेंट करण्याचा विचार आला त्यावेळी गुगलवरती यूट्यूबवरती बरेच सर्च केलं. त्यातून म्हणजे फॅक्टरी फिटेडच्या सारखी फिटिंग करणारं कोणी म्हणजे फिटमेंट करण्याचा शोध घेतला. त्यावेळी मला यूट्यूबवर महालक्ष्मी ऑटोची व्हिडिओ मिळाले. त्यांची यूट्यूबवर फिटमेंट पूर्ण बघितली आणि सॅटिस्फॅक्शन कस्टमरना जे मिळत होतं तेही बघितलं. ओके. त्यानंतर मी निश्चित केलं की पुण्याला यायचं आणि महालक्ष्मी ऑटोमधून CNGची फिटमेंट करायची. ओके ओके ओके. मग आता गाडी आपण चालवून पाहिली, काय वाटलं आपल्याला त्याच्यामध्ये? परफेक्ट आहे, एकदम व्यवस्थित वाटली. म्हणजे असा फारसा काही मला म्हणजे पेट्रोल आणि CNG मध्ये फरक नाही वाटला. ओके ओके. गाडी व्यवस्थित आहे आणि त्यापेक्षा महत्वाचं फिटिंग जी आहे खूप प्रॉपर आहे. प्रॉपर फिटमेंट झालेली आहे. धन्यवाद सर. त्यामध्ये जवळपास आम्ही गाडी जी आहे ती 1 वाजता दुपारी आणून लावलेली आहे. बरं. आणि जवळपास 8 तासापासून महालक्ष्मी ऑटो ची सर्व टीम जी आहेत, विनायक जी असतील, जवळ जी असतील, राहुल जी असतील, ओके, ते न थकता लंच सुद्धा न करता कामावर आहेत. ओके. आणि विशेष म्हणजे काम करत असताना आम्हाला तिने सांगत होती की नेमका पार्ट कुठला कशाचा आहे, काय फंक्शनिंग आहे. बरोबर. चिकचिक नाही, जिगजिग नाही किंवा चिडचिड नाही. अच्छा. अशा पद्धतीचं यांचं टीम वर्क आहे. खूप छान आहे. समजायला मी सांगतो की इथे येऊन आपलं CNG किट बसव. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं असं की वेळ होत आहे म्हणून काहीतरी गडबडीत करायचं असा कुठलाही प्रकार मला दिसलेला नाही. ओके. जे आहे ते प्रॉपर ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने. त्याला डबल वेळ जरी लागला तरी कुठल्याही प्रकारची घाई किंवा गडबड आपल्या टीमने केलेली नाही. त्याबद्दल मी आपल्याला म्हणजे धन्यवाद देऊ इच्छितो. ओके ओके सर, धन्यवाद. तर ही होती आपली टाटा नेक्सॉन BS6 Phase 2 ची फिटमेंट. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.